I welcome all of you on our school's YouTube channel. Today, in 10th standard English, we are going to learn 2.2 The Boy Who Broke the Bank, the story written by Ruskin Bond. Friends, our story depends on rumor. Can you tell me the meaning of rumor? What is rumor according to you? Think about it. Yes, of course, friends. Rumor is what? Rumor is nothing but it is a piece of information that may be true or not, but people are talking about. And that rumors sometimes creates a funny situation which makes us laugh. That is all happened in this story. If you think about the story, you can find that we have major characters as Nathu, the sweeper boy, Sitaram, the washerman's son, Mrs. Srivastav, Mrs. Bhushan, Mr. Kamal Kishore, Deepchand, the barber, and the last one, that is Ganpat, the old beggar. All these characters are encircled by rumors, and you can find that it is only rumor. It is only rumor which creates the funny situation, and that leads the story to its spoil. That is all given in this story. Let me speak about the writer. Ruskin Bond, the writer of British descent, who has got Sahitya Academy Award, who even has got Padma Shri and Padma Bhushan. And this story is a very beautiful example of rumor. हो मित्रांनो, rumor ज्याला आपण मराठीत अफवा म्हणतो, आणि अफवा ह्या अशा असतात की ज्या बऱ्याचदा सत्य नसतात. खोट्या गोष्टींवर अफवा ठेवून लोक चुकीच्या गोष्टी करतात. त्याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे आपली ही स्टोरी, आपली ही कथा. या कथेमधील जे पात्र आहेत, हे पात्र या रूमर म्हणजे अफवेवर विश्वास ठेवून कशा पद्धतीने एक चांगली बँक, जी बँक सुरळीत सुरू आहे, त्या बँकला दिवाळखोरीमध्ये आणली जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली ही स्टोरी. आणि हे उदाहरण केवळ रूमर म्हणजे अफवेमुळेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो लेट अस अंडरस्टँड द स्टोरी. सी हियर व्हॉट इज गिवन. Nathu grumbled to himself as he swept the steps of People Nagar Bank, owned by Seth Govindaram. He used the small brooms hurriedly and carelessly, and the dust, after raising in a cloud above his head, settled down again on the steps. As I said earlier, Nathu the sweeper boy, he grumbled. He was sweeping. He was sweeping the steps of People Nagar Bank. He was sweeping the steps of People Nagar Bank. At that time, he was grumbling to himself. He was sweeping in angry mood, in annoyed mood. नथू जो स्वीपर बॉय असतो, झाडणारा मुलगा असतो, तो त्या बँकेच्या पायऱ्या त्या ठिकाणी झाडत असतो. तो त्या रागाच्या भरात त्या झाडत असतो. झाडता झाडताना जोरजोरात झाडून त्या पायऱ्यांवरून तो फिरत असतो. त्यामुळे काय होतं मित्रांनो, ती जी धूळ आहे ती वर उडत जाते आणि पुन्हा त्याच्या डोक्यावर बसून किंवा डोक्यावरती पुन्हा डोक्यापर्यंत उडत जाते आणि डोक्यावरती पुन्हा येऊन पायऱ्यांवर त्या ठिकाणी विसावते. अशा पद्धतीने तो ते झाडत असतो. त्याच वेळेस as Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. ज्यावेळेस नथू त्या पायऱ्या झाडत असतो, त्याच वेळेस तो रागाच्या भरामध्ये आपल्याकडे असलेली पॅन म्हणजे सुपली, ज्याला आपण म्हणूया सुपली, ही जोरजोरात त्या डस्टबिनवर आदळत असतो. आणि त्याच वेळेस त्याचा मित्र जो आहे सीताराम, वॉशरमॅन सन, जे मी तुम्हाला आता म्हणालो, तो त्या ठिकाणून जात असतो. तो हे सर्व बघतो मित्रांनो, आणि तो त्या नथूला बोलतो किंवा त्याला विचारतो. तो काय विचारतो ते बघा. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली फ्रेश क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. सीताराम हा त्या ठिकाणून जात असतो, आणि जात असताना त्याच्यासोबत त्याच्या डोक्यावर एक चांगलं नुकताच प्रेस केलेलं कपड्याचे गाठोड त्या ठिकाणी असतं. आणि त्या ठिकाणून तो जात असतो, आणि जाताना तो या
नथूला हे रागाच्या भरात झाडताना बघतो आणि तो त्याला म्हणतो, डोंट ड्रेस सच अ डस्ट. ही कॉल्ड आउट टू नथू, आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टिल रिफ्युजिंग टू पे यू एन एक्स्ट्रा रुपीज अ मंथ? Sitaram said him, Sitaram told him not to raise such a dust, not to raise. Are you angry? Are you annoyed that they haven't given you to pay extra 2 rupees? तो त्याला म्हणतो नथूला, नथू या पद्धतीने धूळ उडवू नको. तुला एक्स्ट्रा 2 रुपये ज्याला आपण म्हणूया, एक्स्ट्रा 2 रुपये द्यायला त्यांनी तुला नकार दिल्यामुळे तुला राग आलेला आहे का? या पद्धतीने तो नथूला विचारतो. I don't wish to talk about it, explained the sweeper boy. I haven't even received my regular pay, and this is the 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? ज्यावेळेस सीतारामने या पद्धतीने प्रश्न केल्यावर नथू त्याला उत्तर देतो, मला तर याबद्दल बोलायचंच नाही. Even received his regular pay. He said here that he even received his regular pay. तो या ठिकाणी म्हणतो की त्याला त्याचा नेहमीचा रेग्युलर महिन्याचा पगार सुद्धा या ठिकाणी मिळाला नाही. आजची 20 तारीख येऊन गेली तरी त्याला मागच्या महिन्याचा पगार अजून मिळालेला नाही. आणि कोणी विचार करेल का असा की एखादी बँक त्या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्याचा पगार त्या ठिकाणी थांबवू शकते? असा विचार कोणीही करणार नाही, असं नथू त्याला त्या ठिकाणी सांगतो. As soon as I get my money, I am off. Not another week I work in this place. तो पुन्हा कंटिन्यू पुढे म्हणतो, जसं काही मला माझा पगार मिळेल, जसं काही मला माझे पैसे मिळतील, मी या ठिकाणून लगेच निघून जाईल. मी पुढच्या 1 आठवडा म्हणजे ती 20 तारीख असते, तिथून पुढे पुढचा तो म्हणतो की 1 आठवडा सुद्धा मी या ठिकाणी थांबणार नाही. या पद्धतीने तो नथू जो आहे तो त्या ठिकाणी सीतारामला सांगत असतो. अँड नथू banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. Nathu was saying all this to put his emphasis on his speaking. At the same time, Nathu was banging that pan on the dustbin and giving the confidence to Sitaram. सीतारामला विश्वास देण्यासाठी नथू रागाच्या भरात जोरजोराने त्याच्या जवळ असलेली जी सुपली आहे ती डस्टबिनवर त्या ठिकाणी आदत हे सर्व त्या सीतारामला सांगत असतो. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर any jobs that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. Sitaram said him good luck, and he even gave him confidence. Sitaram gave Nathu confidence that he would find good job for Nathu. मित्रांनो, इथून पुढे सीताराम त्या नथूला शुभेच्छा देतो आणि तो म्हणतो की मी तुझ्यासाठी तुला सुयोग्य असेल असं नक्कीच असं चांगलं काम तुझ्यासाठी मी शोधेल. आणि अशा पद्धतीने पाय ओढत त्या मोठ्या गासोडीचं प्रेस केलेल्या कपड्याची जी गासोडी ते गासोडी आपल्या डोक्यावर ठेवत आपल्या खांद्यावरती येत ती ओढत तो त्या ठिकाणी घेऊन जातो. ॲट द फोर्ट whom he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. Sitaram was just delivering on the round of delivering clothes. आपले कपडे देण्याच्या त्या वेळेत तो 4थ्या घरापर्यंत पोहोचतो आणि त्या घरामध्ये पोहोचल्यानंतर त्या घरातील स्त्रीला तिला झाडूवाल्याची गरज आहे, घरात झाडण्यासाठी किंवा घर झाडण्यासाठी झाडूवाल्याची गरज आहे हे तो ऐकतो. हे शब्द त्याच्या कानावर पडतात. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. त्या स्त्रीकडून ते शब्द ऐकल्यानंतर की तिला झाडूवाल्याची गरज आहे, घर झाडणाऱ्याची गरज आहे, हे शब्द ऐकल्यानंतर त्या ठिकाणी तो त्या स्त्रीला सांगतो की मी घर झाडणाऱ्या किंवा एका झाडूवाल्याला मी ओळखतो. तो सध्या बँकेमध्ये काम करत आहे, परंतु तो पुढच्या महिन्यामध्ये तुमच्याकडे त्या ठिकाणी कामाला येईल, कारण बँक त्याला त्याचा पगार नेहमीचा जो पगार आहे, रेग्युलर जो पगार आहे ते सुद्धा त्याला देत नाही आहे.
म्हणून तो पुढच्या महिन्यापासून नवीन कामाला म्हणजे तुमच्याकडे कामाला त्या ठिकाणी येईल, अशा पद्धतीने सीताराम हा त्या लेडीला त्या ठिकाणी सांगतो. त्यानंतर असं सांगितल्यावर, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. मिसेस श्रीवास्तव, त्या लेडी दुसऱ्या दिवशी कोणी नसून मिसेस श्रीवास्तव असतात आणि त्या ठिकाणी ते त्याला म्हणतात, असं आहे का, मग ठीक आहे, मग त्याला सांग उद्या येऊन मला भेट. या पद्धतीने ते मिसेस श्रीवास्तव जे आहेत त्या सीतारामला त्या ठिकाणी सांगतात. अँड सीताराम ग्लॅड ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, hoisted his bag on his shoulders and went his way. त्या लेडींनी किंवा त्या मिसेस श्रीवास्तव यांनी त्याला सांगितल्यानंतर की उद्या येऊन त्याला भेटायला सांग. त्या हे ऐकल्यानंतर सीतारामला फार आनंद होतो. त्याला आनंद या करता होतो की तो दोन व्यक्तींच्या कामात त्या ठिकाणी पडत असतो. एक म्हणजे त्याचा मित्र नतू आणि दुसरं म्हणजे त्याचे कस्टमर, त्याचे जे ग्राहक आहेत त्यांच्या. आणि हे यामुळे त्याला आनंद होतो. आपल्या कपड्यांचं गासोडं पुन्हा आपल्या डोक्यावर ठेवत त्याच्या खांद्यापर्यंत ते गासोडं येतं आणि अशा पद्धतीने ते ठेवत तो तिथून निघून जातो. आता त्या मिसेस श्रीवास्तव बघा त्यांच्याबद्दल काय. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. She gave instruction to Aya about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for People Nagar marketplace to make her customary tour of the clothes shops. Mrs. Srivastav. Now she had to do her shopping, customary shopping, regular shopping. So before going to shopping, she gave instruction to Aya. Aya, the caretaker of a child, of a baby, infant, that lady is called Aya. Okay, and even she instructed to the cook to cook the food in proper time or in time, that is. म्हणजे मिसेस श्रीवास्तव या ठिकाणी त्यांच्याकडे असलेल्या आयाला त्या ठिकाणी बाळाची काळजी घेण्यास सांगतात आणि त्यांच्याकडे असलेला जो कुक आहे, ज्याला आपण स्वयंपाकी म्हणतो, तो कुक त्याला ते सूचना देतात की वेळेमध्ये त्या ठिकाणी स्वयंपाक तयार कर. आणि या पद्धतीने सूचना देऊन त्या आपल्या रेग्युलरच्या ज्या शॉपिंग आहे, दररोजची जी शॉपिंग आहे आपली, ती शॉपिंगसाठी त्या ठिकाणी पीपल नगर मार्केटकडे जातात. जात असताना मित्रांनो काय होतं हे आपण पुढे बघूया. टिल देन, गुड बाय, अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.